हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन AP? इफ दे आर इन AP, फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे आणि तो AP आहे की नाही हे आपल्याला फाइंड करायचं आहे आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. फर्स्ट काय करू आपण, हा सिक्वेन्स लिहून घेऊ. The given sequence is 2, 4, 6, 8 dash dash dash. Here आता ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण कशा दाखवणार. जी फर्स्ट टर्म मध्ये काय आहे ती काय T1, सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3, फोर्थ टर्म T4. हिअर T1 म्हणजेच फर्स्ट टर्म काय आहे 2, T2 म्हणजे सेकंड टर्म काय आहे 4, T3 मीन्स थर्ड टर्म किती आहे 6, त्यानंतर T4 म्हणजेच फोर्थ टर्म किती आहे 8. काय केलं आपण, या टर्म लिहून घेतल्या. आता काय काढायचं आपल्याला, यामधील कॉमन डिफरन्स काढायचा आहे. जर कॉमन डिफरन्स आपल्याला सेम मिळाला तर काय असणार आहे, हा जो सिक्वेन्स आहे नंबरचा तो काय असणार आहे AP असणार आहे. कॉमन डिफरन्स काढू आपण. T2 मायनस T1. काय करायचं आपल्याला, 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील डिफरन्स काढायचा आहे. T2 मायनस T1. T2 किती आहे 4 मायनस T1 किती आहे 2. 4 मायनस 2 किती येईल 2 येईल. त्यानंतर T3 मायनस T2. T3 मायनस T2 या काय कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत. T3 मधून आपण T2 मायनस करू. T3 किती आहे 6 मायनस T2 किती आहे 4. 6 मायनस 4 2 मिळेल आपल्याला. त्यानंतर T4 मायनस T3 करायचं आहे. T4 मायनस T3 इज इक्वल्स टू T4 किती आहे 8 मायनस T3 किती आहे 6. 8 मायनस 6 2. आता इथे आपल्याला कॉमन डिफरन्स म्हणजेच 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील डिफरन्स काय मिळाला, सेम मिळाला. म्हणजेच काय, हा जो सिक्वेन्स आहे नंबरचा तो काय आहे ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आन्सर लिहू आपण. हिअर द डिफरन्स बिटवीन any 2 consecutive terms is constant. Therefore, the given sequence is an AP. AP म्हणजेच काय ॲरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि कॉमन डिफरन्स किती मिळाला आपल्याला 2. अँड द कॉमन डिफरन्स D इज इक्वल्स टू 2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.